डोळा कमी झाला, माय डोळ्यानं दिसना गेलं, नजर कमी झाली. नजर कमी झाल्यावर काय करावं लागते? चष्मा होय तिथं झोप. कमाल झाली, एवढं गोड सांगायला मला एक माहिती असते. एवढं गोड सांगल्यावर तुम्ही जर समोर झोपत असाल तर माझं नशीब फुटकं म्हणा. पाय लागते, पाय डुकू लागते. माणूस हुशार आहे गावातच होती. असे माणसं मी आज बघालो बरं पहिल्या कीर्तन केंद्र करू म्हणावं. घड्याळकर बघालो मी, टाइम झालाय बंद करतो. मला 11 पर्यंत सांगले त्या पाटलानं. वरचा जिम्मेदार कोण आहे म्हणा. 2 तासाचा जिम्मेदार त्याही ना आणि वरी वाढलेल्याचा जिम्मेदार कोण आहे? कीर्तन संपल्यावर धरून ठेवा. काही जिम्मेदारी घेऊन कीर्तन ऐका, झोपू नका. मी झोपी जाऊ दे. मला एक माय म्हणली, महाराज बापू कीर्तन चांगलं तर दुसरं म्हणली, मी इथे चहा प्यायला एक म्हणली. चहा प्यायला गेलो, बाप म्हणली आमचंही पोर आहे म्हणली. 3 पोर आहेत म्हणली. मला म्हणली एक काय करते, एक कलेक्टर आहे, दुसरं काय करते डॉक्टर आहे, तिसरं काय करते तू येऊन बोंबलं थिरते म्हणजे. आता मी बोंबलं थिरतो. नाही कीर्तन चांगलं करतो. कसं करतो तू? कीर्तन करू लागला कवा डोळा लागला पट्टाच लागला. जिंदगीचं गाव हो, जिंदगी बार बार नाही म्हणा. डोळ्याचा पॉइंट उतरला आणि पॉइंट उतरल्यावर काय लागते? काय लागते? चष्मा लागते. त्या गंगूबाईने काय केलं, मालकाला म्हणली मला डोळ्याला काही दिसणं आलं न करणे, तुमच्या हातावर तर कवा धोंडे पडणार म्हणतात की तुम्ही असं मालकाला म्हणता की नाही? म्हणू नका, जोरात बोलू नका, तुमच्या पाया पडतो नाश होते तुमचा. जोरात बोलू नका मालकाला. न्या की म्हणले दवाखान्यात. चल बसलं गाडीवर, मेली नांदेडला. डॉक्टरनं तपासलं आणि चष्मा 1 पॉईंट 2 पॉईंट कळतो. चष्मा गेला. मग आता चष्मा लावला आणि चष्मा लावल्यावर काय केलं, सकाळी उजळलं. आता त्या बाईला चांगलं दिसू लागलं की फडा घेतली ना अंगणात काय करू लागली, शेजारच्या सखूबाईनं बघली झालं माहिती आणि या वयात चष्मा लावून हिंडायला. हिला काय करायचं, ड्रेस हिला काय करायचं, शोभते का हिला म्हणली चष्मा हिंडायला. तिला म्हणली नाही, आपल्या मनाला म्हणजे पिंड्याचे बाबा आल्याबरोबर म्हणली बघल्या काय आपल्या शेजारची सकू काय चष्मा लावून हिंडायली. हिंडू दे की मला, तुला काय करायचं नाही, मलाही घ्या म्हणली चष्मा. आता तुला काय करायचं नाही, मलाही चष्मा घ्या. त्यामुळे तिला लागलाय म्हणून तिने घेतला. तिला लागला मला काय वाटणार. बाई थाट होत चल गाडी बसली गेल. अलीकडे चष्म्याचे दुकान होते, वाटण मार्केटच्या पुढे लिंबाच्या झाडाखाला बघला चष्मा. साहेब तिला चष्मा लावा. त्यांना लावला, 40 रुपये दिले. झुक 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 आले कुठं आमच्या इकडे काला नेऊ. आता तिने सकाळच्या बरी झाडायला आली, तिच्या उरावर हिने चष्मा लावला आणि हिने हातात फडा घेतली. झालं तिला निर्मळ दिसू लागलं, पण हिने जीवनात कधीच चष्मा लावला नव्हता. चष्मा लावला नव्हता. ते चष्मा लावलेला खालीवरी दिसू लागलं. खालीवरी दिसू लागली. हिला वाटलं पायरी खाली आहे काय, पाय असता काय, तोंडावर पडली. झालं माय पडली हे म्हणजे मला चष्मा लावला की कशी पडली. केला केले कर्म झाले उपजले
ऐसे किती केले कर्म झाले तेच भोगा उपजले मेले ऐसे तुम्ही कर्म जसं करसाल तसंच फेडावं लागते म्हणून सावधान अशा भगवंताचं भजन करा हो दुसरं काहीच करू नका सामान्य गोष्टीवर एकमेकासोबत भांडण करू नका गोष्ट किती राहते इतकीच आणि तितक्या गोष्टीवर भांडण करतात लेकराला मारलं म्हणून लोकांची भांडणं होतात आणि ती माणसं आज जलत राहतात ते खूप मोठी शोकांतिका आहे भांडण करू नका जिंदगी बार बार नाही जिंदगी एक बार आहे एक बार बार झाला मामा एक बार बार झाला पुन्हा बार सांगा की एक बार बार झाला काय माणूस गोड आहे पुन्हा बार नाही रस्त्याचे पकडला बार बार हे भेटते मनुष्य जन्माचा बार झाला पुन्हा नाही म्हणून तैसे असावी संसारी जोरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रात काळी निघून गेला पुढे चला डोळे वाचू नका नाही तर त्याचं खाद्य होय मी खाऊन टाकलं डोळे वाचून त्याला ते चरण म्हणायचं आहे म्हणतात वस्ती कर वस्ती आला प्रात काळी उठून गेला रागू नका बरं माझा बोलण्याचा स्वभाव आता दुसऱ्यावर गावाकडे यायचं नाही मी खरी विसरून गेलो बरं मी उद्याच कार्यक्रम आहे असं वाटू लागलं मला का तुम्हाला विनंती असेल कुठलाही कथाकार कीर्तनकार असेल तुम्ही तारीख घेतली त्याला सकाळी एक बार फोन करायचा डोक्यात बसते कार्यक्रम जास्त असल्यामुळं ते काय फार मोठा नाही पण कार्यक्रम जास्त असल्यामुळं माझ्या डोक्यात राहिलंच नाही मी म्हणालो उद्या आहे घरी म्हणले बरं धोतर दुसरं बदलून जा म्हणले मी म्हणलो का नावावर हाणायचं नाही कीर्तनाला जायचं म्हणले की म्हणले उमऱ्याला म्हणलो जायचं पण उद्या जायचं म्हणलो काढून ठेवलेले कपडे बाजूला काढून ठेवले जाऊ दे विषय कोण आहे आपला मी काय सांगू लागलो सामान्य गोष्टीवर एकमेकाशी भांडण करायचं नाही सामान्य गोष्टीवर एकमेकाशी तंटा करायचा नाही पण तुम्हाला लई नाद भांडण करायचा कोणाला इकडे हात केला लई भांडायचं ना आमच्या गावात काय झालं साहेब ड्युटीला होते इस्त्रीला कपडे टाकले बाई घरची दूध गिरी नाही इस्त्रीला कपडे टाकले धुवून इस्त्री करून नाही त्या प्रेसवाल्याला प्रेस करून दिले आणि आणले कपडे सकाळी ड्युटीला जाताना ते कपडे काढले घातले असे गुंड्या लाईत असताना ती बाई जवळ आली बाईने खाली गुंडी धरली लावायला गेली पण योगावर काय झालं त्याच्या कपड्याला असा इथून केस होता इथं त्या बाईनं असा वळून काढला काय चिटकेलेला केस असा वळून बाई काढली एवढा डोळे केली केस कोणाचा होय मला कपडे इस्त्रीला देतो इस्त्री व्हायचा बाईचा तिचा केस इथं येतेच कसा तिचा केस येतेच कसा डबा बांध जाऊ दे जिचा केस होईल तिला डबा काय जिचा केस होईल तिला देईल की डबा बांधना म्हणजे जा आता काय करते नाही ना सर गेलं महाराज ड्युटी 2 वाजले सगळे कर्मचारी डबे घेऊन झाडाखाली आणि याला म्हणले साहेब चला की नाराज बसलो काय करू हो म्हणला नाही डबा आला नाही हो म्हणला आमचा खा नका हो अहो चला साहेब काय भांडण झालंय का झालं हो म्हणला पण आमचा खा की डबा नका हो पण असं झालंय तरी काय इमानदारीने काय सांगू म्हणला इतक्या केसानं गळा कापला हो म्हणला काय म्हणलं केसानं गळा कापला
याच्यामुळं कापते मी. एवढं मनावर घेतल्यावर काप नका. सरळ काही म्हणजे जिचा केस आहे तिला डबा मागा. मला विनंती असेल, सामान्य गोष्टीने एकमेकाला भांडण करू नका, वादविवाद करू नका, एकमेकाला प्रेम द्या, प्रेम घ्या. भगवंताचा विचार करा. दिन रजनी हाची धंदा, रात्रंदिवस भगवंताचं भजन करा. देवाचं नाम घेणारा काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कोणी पक्ष नाही, त्याला काळ नाही, वेळ नाही, आंघोळ केली नाही, तोंड पायसाय नाही, केव्हाही घ्या, कुठेही घ्या, कधीही घ्या, कोणीही घ्या, कसंही घ्या, कसायाने घ्या. कळलं की? कोणीही घ्या, कसंही घ्या, कसायाने उद्धारच. नाम घेतलेल्याचा परिणाम तुमचा उद्धारच. म्हणून काय करा, तुमच्या पायाला हात लावले विनंती करतो तुम्हाला, थोडीशी हातवरी करा. मला हात करतात सगळ्याचे, सगळ्याचे हात करतात. चांगला आहे हो तुमच्या हातामध्ये. पैसे सगळ्याच्या हातात हात. आव माय हातवरी करा. पैसे सगळ्याच्या हातात हात. वा वा. 50-50 रुपये प्रत्येकापेक्षा हात. जातानी पाया पडून सगळेजण मला देणार आहात. देऊ नका. तुमचं मन बघालो. ऐका, मला पैसेच चालतात असं काही नाही. एखादा झुमका द्या, ते बी चालते. ते नसेल ते देऊ नका. अंगठी द्या, पण डुप्लिकेट देऊ नका. पण तेही जमत नसेल, घरात पडली असेल, पिवशीत लेंदी असेल, फाटलेली नोट द्या. अहो ते देऊ नका. हातवरी करा. काहीच मागणार, एकच द्या. हे चिदार देगा देवा तुझा काय द्या, एकच द्या. ते भगवंताच्या नामाचं नाम दान द्या. विठोबा रघुमाई.